नमस्कार. मी माजी प्राचार्य एकनाथ दांडगे सर नेस्टतर्फे आज एक सही नर्सरी सांगोला एकतपूर फाटा या ठिकाणी आलेलो आहे. हे माझे मित्र हे सूरज आवताडे सर की ज्यांनी सुरुवातीपासून ही नर्सरी डेव्हलप केलेली आहे. ही नर्सरी पाहिल्यानंतर वाटलं की या माणसाशी आपण थोडंसं बोलावं आणि ह्यांना बोलतं करावं, कारण भारतातील सर्व प्रकारच्या वनस्पतीचं स्पेसीस या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीनं आंब्याच्या जवळजवळ 27 व्हरायटी आहेत. काही साऊथमधल्या आहेत, काही इकडच्या आहेत, सगळे आहेत. मला फक्त आणि त्यानंतर वॉटर ॲपल म्हणून एक नवीनच एक फळ पाहायला मिळालं. त्याच पद्धतीनं बारमा येणारं फणस पाहायला मिळालं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला त्यांच्याशी थोडंसं हितगुज करावं वाटलं. नमस्कार आवताडे सर. नमस्कार सर. मला असं म्हणायचं आहे की सई नर्सरी एवढ्या रिमोट म्हणजे सांगोला तालुका पाहिला तर आपला दुष्काळ होता किंवा तिथं जास्त ड्रायनेस होता आणि सगळं माळरान होतं. त्या ठिकाणी तुम्ही हे जे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह अशा प्रकारचं जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला शतशः अभिनंदन आणि शुभेच्छा. मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी डेव्हलप करताना तुमच्याकडे मी जे सांगितले याच्या व्यतिरिक्त काय काय आहे आणि काय काय तुम्ही इथपर्यंत आणताना केलेले एफर्ट्स आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना सर. तर सर्वप्रथम नमस्कार. तर अगोदर सरांची ओळख करून देतो. सरांनी सांगितलं दांडगे सर आहेत, माझी प्राचार्य आहेत. मी ज्यावेळेस पुण्यात जॉब करत होतो 2019 म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरच्या 18-19 हां, ज्यावेळेस आमची नर्सरी नुकतीच चालू होती म्हणजे तरी झालती चालू आणि आपली बाग होती. आपण गायडन्स वगैरे करत होतो. त्यावेळेस आपण पुण्यातून साताऱ्याला जी तुमची शेती आहे तिथं आपण सुरशी गाव तिथं आपण गेलतो, प्लॉट व्हिजिट केली होती. आणि त्यानंतर पण तुम्ही खूप चांगलं डेव्हलपमेंट आज ज्या आल्यानंतर तुम्ही मला जे फोटो वगैरे दाखवले मधून अजून कॉल होतो. पण जे का तुम्ही आता बाय प्रोडक्ट वगैरे तुम्ही चालू केलेत आणि ब्रँड खाली त्यांनी बरेच स्वतःचे बाय प्रोडक्ट त्यांनी चालू केले आहेत. आणि त्यात अजून नवीन काही करता येते का म्हणून तुम्ही आज इथं आपल्याकडे आला होता. तर तुम्ही सांगितले की आता आमचा सांगोला तालुका जरी दुष्काळी असला फक्त तो पाण्यानं दुष्काळी आहे, पैशानं दुष्काळी नाही. कारण की आमच्याकडे हुकमी अक्का जे आहे पैशाचं पीक जे आहे ते आहे डाळिंब. पण गेल्या 5-7 वर्षापासून डाळिंब हे प्रामुख्यानं कमी पाण्यावर किंवा दुष्काळी पट्ट्यात येणारं पीक होतं. पण मागच्या 5-7 वर्षापासून आमच्याकडे बऱ्यापैकी पाऊस काळ पण व्हायला लागला. तेव्हापासून आमच्या डाळिंबात बरेच प्रॉब्लेम आले. डाळिंबाची लागवड जी आहे ती घटली. म्हणजे जिथं 100% होती तिथं 30-40-50%वर त्यापेक्षा पण कमी आले. आणि अजून पण बरेच प्रॉब्लेम चालू आहेत. मग ते तेलकट असेल, पिनहोर असेल, मर असेल. हा, मग त्यातून काहीतरी केलं पाहिजे म्हणून शेतकरी आमच्याकडचे काही द्राक्षाकडे वळाले, काय आंब्याकडे वळाले, काय पेरूकडे वळाले, काय सीताफळाकडे वळाले. मग आता आंबा हे असं पीक आहे जे समजा जमीन आहे, जमीन मोकळीच आहे, मग ते आपण चला लागवड करू. हे समजा ह्या वर्षी काही नाही दिलं तर पुढच्या वर्षी 100% देणार आहे. म्हणजे आपल्या खिशातलं काही काढून नाही घेणार ते पीक. आणि दिवसेंदिवस झाड मोठं होणार आहे, आपल्याला उत्पन्न वाढत जाणार आहे. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही आंब्याची आमच्या जवळ स्वतःची 6-6.5 एकर लागवड आहे. आता आपण आपण बघितल्या वेगवेगळ्या व्हरायटी पण 27 व्हरायटीच्या पण सगळ्या बघितल्या. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ 34-35 व्हरायटी होत्या. पण आता त्यातली आपण लागवड त्यावेळेस 27 व्हरायटीची केली होती. काही व्हरायटी नंतर आल्या आपल्याकडे. मग आपण वेगवेगळ्या आंब्यामध्ये जाऊ जितक्या मिळतील तितक्या व्हरायटी आपल्या ठेवण्याचा प्रयत्न असतो. कारण की केशर आंबा घेतला की इतर व्हरायटीसाठी बाहेर लोकांना फिरावं लागतं आणि 4-2 आंब्यासाठी किंवा रोपासाठी लांब जाणं परवडत नाही. त्यासाठी एकाच छताखाली आपल्याला सगळी रोपं मिळावीत या दृष्टिकोनातून आपण सई नर्सरी मध्ये आंब्याची जवळ सध्या आता 20-22 व्हरायटी आपल्याकडे आहेत. बरोबर. सीझनमध्ये 30-35 व्हरायटी असतात. नारळामध्ये 8-9 व्हरायटी असतात. मग त्यामध्ये काय बुटके व्हरायटी असतील, काय उंच व्हरायटी असतील, काय पाण्याचे असतील, काय खोबऱ्याचे असतील. त्यानंतर जांभळामध्ये आपल्याला 3-4 व्हरायटी आहेत. जसं मग तुम्हाला आपल्या सेटी झालेलं पण दाखवलं. पांढरे जांभळ असेल, थाय जांभळ असेल, थाय किंग असेल किंवा कोकण भाडुली जांभळ असेल. त्या व्यतिरिक्त चिक्कू आहे. चिक्कूमध्ये पण मग क्रिकेट बॉल आहे. त्यानंतर जे आता नवीन बनाना म्हणून एक आहे ती आहे किंवा कालीपत्ती जे नॉर्मली सगळीकडे चालते त्याच्या व्हरायटी आहेत. त्यासोबत जसं मग म्हणा तुम्ही वॉटर ॲपल आहे. सफरचंदच्या नव्हत्या पण आता सध्या आपल्याकडे नाहीत आणि ते आपण कोणाला प्लॉटला सजेस्ट पण करत नाही. कारण की किरकोळ आपल्या वातावरणात एवढं म्हणावं असं ते सक्सेस होत नाही. त्याचबरोबर आपल्याकडे फॉरेस्टची सगळी झाडं असतात. पेरूमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याकडे. तैवान पिंक असेल, व्हीएनआर असेल, रेड डायमंड असेल, रेड डायमंड 1 असेल किंवा ब्लॅक डायमंड असेल.
त्यानंतर लिंबू असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल, आवळ्यामध्ये 2-3 व्हरायटी आहेत. देशी आवळा असेल, आपला मोरावळा असेल, किंवा जो त्यात लाल आवळा आहे नवीन व्हरायटी ती आहे, किंवा पप्पनच जो आपण व्हॉलीबॉल मोसंबी म्हणतो मोठा होतो, पप्पनची रोपं आहेत. त्याचबरोबर मसाल्याचे पण बरेच व्हरायटी आहेत. ते आम्ही घेतला तुम्ही आता घेतलेलेच आहेत. असं जास्तीत जास्त जिथं जाईल, ज्या भागात ज्या व्हरायटी फेमस आहेत त्या कलेक्ट करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि एकाच छताखाली आलं तर लोकांनी तिथं सोयीस्कर पडतं. आणि तुम्ही आता बघितलं, आपण फक्त कोणती रोपं न देता तुम्ही अगोदर आमची शेती आपण फिरलो सकाळी, सगळे प्लॉट बघितले, त्याची फळं बघितली, त्यानंतर रोपाची खरेदी केली. म्हणजे आमची खासियत फक्त रोपं विकणे हा विषय नाही. आता नर्सरी सगळीकडेच आहेत, तुम्ही आता बरेच फिरला पण असाल. फक्त रोपं आणायची आणि विकायची हा व्यवसाय राहतो. पण आमच्याकडे सई नर्सरीमध्ये तसं नाही. यांच्याकडे मार्गदर्शन पण होतंय. आज सकाळपासून मी इथंच आहे. त्यांच्याकडे मार्गदर्शन पण होतंय, सजेशन्स मिळत आहेत, आणि चांगल्यात चांगल्या स्पेसिस कुठल्या आहेत ते पण त्यांनी सांगितलं जातं, आणि आपल्याला तेवढी खात्रीही मिळते. आणि म्हणून सर, प्रथमतः म्हणजे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी सहकार्य करा आणि चांगल्यात चांगल्या व्हरायटी आपल्या या भागामध्ये किंवा आपल्या शेतकऱ्यांना मिळाव्यात, हे अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.